गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला सगळ्यांनी अटेंडन्स लावा. ओके, तर आज मॅथचा लेक्चर आहे. तर मॅथचं टेक्स्टबुक आणि नोटबुक सगळ्यांनी ओपन करायची आहे. आणि मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? सगळ्यांना स्क्रीन दिसते? ओके, तर आपला कुठला टॉपिक चालू आहे? मेजरमेंट. ओके, तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? किलोमीटर बघितलं होतं. ओके, इंट्रोड्युसिंग किलोमीटर. सगळ्यांना लक्षात आहे? एक्सरसाइज सॉल्व्ह करायला सांगितले होते, सगळ्यांनी केले? किलोमीटर बघितलं होतं आणि हाफ, क्वार्टर अँड 3/4 ऑफ किलोमीटर अँड मीटर बघितलं होतं. लक्षात आहे का? चला, मला कोण सांगणार 1 किलोमीटर मीन्स किती मीटर? हाऊ मेनी मीटर? चला, कोण सांगणार मला 1 किलोमीटर इक्वल टू डॅश मीटर? किती मीटर? नो. कोण सांगणार 1 किलोमीटर? बघा बोर्डवर इकडे. 1 किलोमीटर इक्वल टू डॅश मीटर. चला, कोण सांगणार मला 1 किलोमीटर मीन्स हाऊ मेनी मीटर? Yes, 1000. Very good, Sachi. The 1 kilometer is 1000 meter. Yes. Next. 1 meter equal to किती सेंटीमीटर? How many सेंटीमीटर? कोण सांगणार? 1 meter equal to how many सेंटीमीटर? 1 meter equal to dash centimeter. How many centimeter? How much? 100 centimeter. Yes, Sachi. Very good. So 1 meter equal to 100 centimeter. Yes. Next. 1 meter. Sorry. 1 सेंटीमीटर इक्वल टू डॅश मिलीमीटर. कोण सांगणार? 1 सेंटीमीटर इक्वल टू डॅश मिलीमीटर. येस, साहिल सांग. हॅलो साहिल, आवाज नाही येते. 1 सेंट Ma'am, can you hear me? हा, 1 सेंटीमीटर इक्वल टू डॅश मिलीमीटर. हाऊ मेनी मिलीमीटर? 1 centimeter is equal to 10 millimeter. येस, व्हेरी गुड. 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. ओके, तुम्हाला हे सगळे लक्षात ठेवायचे. हे बेसिक युनिट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, नेक्स्ट आपण बघितलं होतं हाफ, क्वार्टर अँड 3/4 ऑफ किलोमीटर. ओके, तर चला, मला कोण सांगणार हाफ ऑफ 1 किलोमीटर? चला, कोण सांगणार हाफ ऑफ 1 किलोमीटर? 1 किलोमीटरचा हाफ. ओके, साहिल सांग. Miss 500. येस, व्हेरी गुड. तर हाफ ऑफ 1 किलोमीटर इज 500. ओके, बघा 1 किलोमीटर म्हणजे काय? आताच आपण बघितलं 1000 मीटर. काय बघितलं? 1000 मीटर. आता 1000चा हाफ काय येतं? 500. मग हाफ ऑफ 1 किलोमीटर इज 500 मीटर. ओके, नेक्स्ट. क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर. कोण सांगणार मला? क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर. 1 किलोमीटरचा क्वार्टर कोण सांगणार? चला, क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर. साची सांग. साची, क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर.
माझा आवाज येतोय साची? ओके, साहिल सांग. क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर इज अ डॅश मीटर. Quarter of kilometer. Quarter of kilometer is a dash meter. 250. Yes, very good. आता क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर. क्वार्टर म्हणजे काय? चौथा भाग ना, फोर्थ पार्ट. क्वार्टर मीन्स फोर्थ पार्ट. ओके, मग आपण काय करणार? 1000 ला जर तुम्ही 4 ने डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळतं? 250. ओके, म्हणून क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर इज ए 250 मीटर. ओके, नेक्स्ट आता 3/4 ऑफ 1 किलोमीटर. 3/4 ऑफ 1 किलोमीटर. आता 3/4 म्हणजे काय असतं? क्वार्टर, हाफ प्लस क्वार्टर. 3/4 मीन्स हाफ प्लस क्वार्टर. ओके, आता हाफ काय आहे 1 किलोमीटरचा? 500 प्लस 500 मीटर, आणि क्वार्टर किती आहे? 250 मीटर. तर दोघांचं इक्वल काय येणार? टोटल काय येणार? 750 मीटर. ओके, तर 3/4 ऑफ 1 किलोमीटर इज 750 मीटर. कळालं? कळालं तुम्हाला सगळ्यांना? लास्ट टाइम हे सगळं बघितलंय, मी परत एकदा रिवाइज केलं आता. ओके, लक्षात ठेवा आता सगळ्यांनी. याच्यावर आता आपल्याला कन्वर्जन करायचंय. तुम्हाला एक मीटर दिलेला असेल त्याला किलोमीटर मध्ये करायचंय कन्वर्जन. तुम्हाला सेंटीमीटर दिला असेल तर मीटर मध्ये कन्वर्जन करायचंय. तर आता आपल्याला कन्वर्जन करायला शिकायचंय. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की 1 सेंटीमीटर इक्वल 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर, 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ओके, चला तर नेक्स्ट आता पार्ट काय आहे? नोटबुक टेक्स्टबुक ओपन करा सगळ्यांनी. बघा, कन्वर्जन ऑफ युनिट. आता आपल्याला कन्वर्जन कसं करायचं युनिटचं ते बघायचं. ओके, बघा इथे फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे. कन्वर्ट द 5 किलोमीटर इंटू मीटर. आता जो 5 किलोमीटर दिलाय त्यांनी त्याला मीटर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. तर कसं करणार? सगळ्यांना माहिती आहे 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. ओके, 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. देअरफॉर 5 किलोमीटर इक्वल टू 5 किलोमीटर मीन्स किती होणार? 1000 मल्टिप्लाय बाय 5 मीटर्स. ओके, मीन्स काय येणार? 5000 मीटर. कळालं सगळ्यांना? तर 5 किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन केलं तर काय आलं? 5000 मीटर. ओके, आता तुम्हाला समजा असं दिलं असेल 5 किलोमीटर 40 मीटर मीन्स काय येणार? 5040 मीटर. ओके, कळतंय सगळ्यांना? किलोमीटरचं मीटर मध्ये कसं केलं कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला मी बोर्डवर एक सांगते, मला सांगा त्याचं काय येणार आहे. ओके, कन्वर्ट 7 किलोमीटर इंटू मीटर. चला कोण सांगणार मला? कन्वर्ट 7 किलोमीटर इंटू मीटर. आता 7 किलोमीटरच्या मीटर मध्ये कसं कन्वर्ट करणार? बघा आता काय करणार, पहिले तुम्ही लिहायचं 1 किलोमीटर 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. ओके, देअरफॉर
therefore 7 kilometer equal to 7 multiplied by 1000. Okay, they equal to 7000 मीटर. कळालं सगळ्यांना? तर 7 किलोमीटर इक्वल टू किती? 7000 मीटर. कळालं सगळ्यांना? असं सगळ्यांना कन्वर्जन करायचंय, लक्षात ठेवा. ओके, हे होतं किलोमीटरचं मीटर मध्ये. किलोमीटर दिलं असेल तुम्हाला आणि मीटर मध्ये सांगितलं असेल तर तुम्ही त्याला 1000 नी मल्टिप्लाय करायचंय. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट काय दिलंय युनिट बघा. कन्वर्ट द नेक्स्ट बघा तुम्हाला काय दिलंय. कन्वर्ट द 2 मीटर्स इंटू सेंटीमीटर. आता मीटरचं सेंटीमीटर मध्ये करायचं असेल, आता समजा तुम्हाला दिलंय कन्वर्ट 2 मीटर इंटू सेंटीमीटर, तर तुम्ही काय करणार. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. तुम्हाला सगळ्यांना माहितीये 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग 2 मीटर इक्वल टू 100 मल्टिप्लाय बाय 2 सेंटीमीटर. येस, तर 200 सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना? तर 2 मीटर इक्वल टू काय ना 200 सेंटीमीटर. त्याला कशाने, जर तुम्हाला मीटरचं सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर तुम्ही काय करणार. 100 नी मल्टिप्लाय करणार. ओके, आता सिमिलरली काय सांगितलं इथे. 2 मीटर 12 सेंटीमीटर असं दिलं असेल. 2 मीटर 12 सेंटीमीटर म्हणजे काय ना 212 सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना? 2 मीटर्स मीन्स 200 आणि 12 सेंटीमीटर त्याच्यामध्ये ऍड करायचं. ओके, तर मीटर इंटू कन्वर्ट द मीटर इंटू सेंटीमीटर. कळालं तुम्हाला? मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन कळालं का? चला बोर्डवर मी एक्झाम्पल दाखवते. कन्वर्ट 5 मीटर इंटू सेंटीमीटर. चला कोण सांगणार. कन्वर्ट 5 मीटर इंटू सेंटीमीटर. आपल्याला 5 मीटर दिलेलं आहे आणि सेंटीमीटर मध्ये त्याला कन्वर्ट करायला सांगितलंय. तर काय करणार तुम्ही पहिले. ऍज वी नो दॅट 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके, पहिले हे लिहून घ्यायचंय. नंतर देअरफोर 5 मीटर इक्वल टू 100. 5 मीटर इक्वल टू 100 मल्टिप्लाय बाय 5 सेंटीमीटर. ओके, तर 100 मल्टिप्लाय बाय 5 किती येतं. 500 सेंटीमीटर. ओके, कळालं सगळ्यांना? मीटर इंटू सेंटीमीटर, कन्वर्जन ऑफ मीटर इंटू सेंटीमीटर. कळालं का सगळ्यांना? तेव्हा तुम्ही काय करणार. 100 नी मल्टिप्लाय करायचं. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट काय दिले तुम्हाला. सेंटीमीटर इंटू मिलीमीटर. कन्वर्ट द 6 सेंटीमीटर इंटू मिलीमीटर. आता सगळ्यांना माहिती आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. ओके, तर 6 सेंटीमीटर त्याला मिलीमीटर मध्ये तुम्ही कसं कन्वर्ट करणार. 10 मल्टिप्लाय बाय 6 इज अ 60 मिलीमीटर होते. ओके, कळालं? आता 6 सेंटीमीटर अँड 5 मिलीमीटर मीन्स काय येणार. 65 मिलीमीटर. ओके, कळालं सगळ्यांना? तर बघा तुम्हाला जर सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर तुम्ही 10 नी मल्टिप्लाय करायचं. मीटरचं सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर 100 नी मल्टिप्लाय करायचं. आणि किलोमीटरचं मीटर मध्ये करायचं असेल तर 1000 नी मल्टिप्लाय करायचं. ओके, नेक्स्ट. आता काय दिलं बघा. कन्वर्ट 1.5 मीटर इंटू द सेंटीमीटर. आता 1.5 मीटर दिलाय. 1.5 मीटर. आता 1 मीटर प्लस हाफ मीटर. आता 1 मीटर सगळ्यांना माहिती आहे 1 मीटर इज 100 सेंटीमीटर. हाफ मीटर काय येणार 50 सेंटीमीटर. मग काय झालं 150 सेंटीमीटर. कळालं? एक्सक्यूज मी. कळालं सगळ्यांना? 1.5 मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर मध्ये. 1.5 सेंटीमीटर बघा. 1.5
मीटर. ओके, आता 1.5 म्हणजे काय येणार? 1 मीटर प्लस हाफ मीटर. ओके, आता 1 मीटर इज 100 सेंटीमीटर. ओके, तर हाफ मीटर काय येणार? 1 मीटरचा 100 येत आहे, मग हाफचं काय येणार? 50 सेंटीमीटर. ओके, आता 100 प्लस 50 काय येणार आहे? 150 सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? एक्सरसाइज सॉल्व्ह करायची आहे, सगळ्यांनी मला आन्सर सांगायचे आहेत पटापट. ओके, नेक्स्ट बघा काय दिलं त्याच्यानंतर. बघा 700 and 1200 सेंटीमीटर कन्सिस्ट ऑफ. आता 712 सेंटीमीटर आहे, त्याच्यामध्ये 700 सेंटीमीटर असतात आणि 12 सेंटीमीटर आहे. ओके, म्हणजेच काय? 700 सेंटीमीटर म्हणजेच काय? 7 मीटर. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? बघा बोर्डवर सांगते तुम्हाला काय दिलंय. 712 सेंटीमीटर. 712 सेंटीमीटर दिलेलं आहे तुम्हाला. ओके, आता या 712 मध्ये सेंटीमीटर मध्ये काय आहेत बघा? 7 सेंटीमीटर आहे, 700 सेंटीमीटर आहे प्लस 12 सेंटीमीटर आहेत. ओके, आता तुम्हाला माहितीये 700 सेंटीमीटर मीन्स काय होतं? 7 मीटर आणि 12 सेंटीमीटर ऍज इट इज. कळालं? आता मग 712 सेंटीमीटर काय मध्ये काय आहे? 7 मीटर आणि 12 सेंटीमीटर. ओके, तसंच नेक्स्ट दिलंय बघा तुम्हाला 5465 मीटर. 5465 मीटर याच्यामध्ये बघा काय आहे? 5000 मीटर आहे. ओके, 5000 मीटर आहे प्लस अजून काय आहे? 465 मीटर आहे. ओके, आता 5000 मीटर म्हणजेच काय? 5 किलोमीटर प्लस 465 मीटर. कळालं सगळ्यांना? 5000 मीटर 5 किलोमीटर का आलं? 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. ओके, समजलं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला, तर खाली आपल्याला एक्सरसाइज दिली आहे, चला ती एक्सरसाइज सॉल्व्ह करूया आपण. ओके, सगळ्यांनी मला आन्सर सांगायचंय. चला, फर्स्ट दिलाय क्वेश्चन, सगळ्यांनी क्वेश्चन हा सॉल्व्ह करा. 8 किलोमीटर इंटू मीटर. चला, कन्वर्जन ऑफ 8 किलोमीटर इंटू मीटर. नोटबुक ओपन करा आणि सॉल्व्ह करा. झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून लिहा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांनी हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 8 किलोमीटर इंटू मीटर. कन्वर्ट द 8 किलोमीटर इंटू मीटर. चला, 8 किलोमीटर इंटू मीटर. जसं मी सॉल्व्ह करून दिलेलं आहे सिस्टमॅटिक तसं सॉल्व्ह करायचंय. फर्स्ट लिहायचंय. सगळ्यांनी करा सॉल्व्ह. सगळ्यांचं कम्प्लीट झालं?
कन्वर्ट 8 किलोमीटर इंटू मीटर. झालं का सगळ्यांचं कम्प्लीट? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला सांगा मला किती आन्सर आलंय. 8 किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर किती आन्सर आलंय? चला सांगा चॅट बॉक्स. येस, व्हेरी गुड साची, 8000. नेक्स्ट बाकीच्यांचं आन्सर. बाकीच्यांचा आन्सर आलाय का 8000? करेक्ट आन्सर इज 8000 मीटर. ओके, चला बोर्डकडे लक्ष द्या. बोर्डवर सांगते मी तुम्हाला कसं केलंय. काय दिले तुम्हाला? कन्वर्ट 8 किलोमीटर इंटू मीटर. ओके, हा तुमचा क्वेश्चन आहे. 8 किलोमीटर इंटू मीटर. तर तुम्हाला माहिती आहे, ऍज वी नो 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. यस, therefore 8 किलोमीटर इक्वल टू 1000 मल्टीप्लाय बाय 8 मीटर इक्वल टू 8000 मीटर. सगळ्यांनी असं सॉल्व्ह केलंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांनी असं सॉल्व्ह केलंय का? एकदा लिहून घ्या सिस्टमॅटिक. चला सगळ्यांनी हे बोर्डवरचं लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला घरी होमवर्क मध्ये असं सॉल्व्ह करता येईल या मेथडनी. चला सॉल्व्ह करून लिहून घ्या बोर्डवरचं. कम्प्लिटेड? झालं कम्प्लीट? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. नेक्स्ट आता सॉल्व्ह करा तुम्ही. येस, 9 सेंटीमीटर इंटू मिलीमीटर. चला मला एक कन्वर्ट करून दाखवा. 9 सेंटीमीटर इंटू मिलीमीटर. 9 सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. चला सगळ्यांनी सॉल्व्ह करा. 9 सेंटीमीटर इंटू मिलीमीटर आणि झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून लिहा चॅट बॉक्स मध्ये. पटकन सॉल्व्ह करा नोटबुक मध्ये. कम्प्लिटेड? 9 सेंटीमीटर इंटू मिलीमीटर. येस, ओके. चला सांगा मला, तन्मय सांग चॅट बॉक्स मध्ये किती मिलीमीटर आलंय तुझं 9 सेंटीमीटरचं. फक्त तन्मय रिप्लाय करेल चॅट बॉक्स मध्ये. 9 सेंटीमीटरचं तू मिलीमीटर मध्ये जे कन्वर्जन केलंय त्याचा आन्सर काय आलंय? येस, 90 मिलीमीटर. व्हेरी गुड. साची, तुझं सुद्धा आन्सर आलंय 90 मिलीमीटर. ओके, व्हेरी गुड. म्हणजे कळतंय तुम्हाला. बघा काय दिलंय तुम्हाला. कन्वर्ट 9 सेंटीमीटर इंटू मिलीमीटर. ओके, तर काय केलंय, ऍज वी नो दॅट 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. ओके, therefore 9 सेंटीमीटर इक्वल टू 10 मल्टीप्लाय बाय 9 मिलीमीटर. दॅट इज 90 मिलीमीटर. ओके, कळालं सगळ्यांना? कळालं तुम्हाला? 9 सेंटीमीटर इक्वल टू 90 मिलीमीटर. ओके, आता जो 4th क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करा. चला, 5.5 मीटर इंटू सेंटीमीटर. चला
5.5 5.5 मीटर इंटू सेंटीमीटर. चला 5.5 मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करा नोटबुक मध्ये आणि झाल्यानंतर सांगा मला चॅट बॉक्स मध्ये कम्प्लिटेड म्हणून. कम्प्लिटेड. 5.5 मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन झालं का? ओके. साची सांग मला. साची फक्त चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करेल. किती सेंटीमीटर आले साची 5.5 मीटरचं? हाऊ मेनी सेंटीमीटर? येस, व्हेरी गुड. 550. येस, व्हेरी गुड. 550 सेंटीमीटर. तन्मय तुझं सुद्धा आन्सर राईट आहे का? बघा बोर्डकडे लक्ष द्या. काय दिले आपल्याला? 5.5 मीटर दिले. ओके. आता तुम्हाला माहिती आहे 5.5 मीटर म्हणजे काय? 5 मीटर प्लस हाफ मीटर. ओके. त्याला आपण स्प्लिट केलं असं. आता 5 मीटर इज 500 सेंटीमीटर. जसं 1 सेंटीमीटरचं 100 सेंटीमीटर असतं तसं 5 मीटरचा 500 सेंटीमीटर प्लस. आता याचं काय येणार? हाफ मीटरचं काय येणार? 50 सेंटीमीटर. कारण 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर ना. येस. तर 500 प्लस 50 550 सेंटीमीटर. ओके. कळालं तुम्हाला? असं सॉल्व केलं ना सगळ्यांनी? ओके. तर बाकीचे क्वेश्चन सॉल्व करता येतील तुम्हाला? परत एकदा सगळं क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करता येईल तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. घरी सगळ्यांनी सॉल्व करायचंय. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 बघा काय दिलंय इथे. मॅच द फॉलोइंग आहे. ओके. तर बघा मॅच द फॉलोइंग मध्ये काय दिलंय. चला कोण सांगणार मला? 2 किलोमीटर हाऊ मेनी मीटर? चला 2 किलोमीटर कशाला मॅच होईल? ओके साहिल एकेकाने सांगायचं. चला मला 2 किलोमीटरचं कशाला मॅच होईल? माइक ऑन करून सांग साहिल. 2 किलोमीटर 2 kilometer is equal to 2000 meter. येस, व्हेरी गुड. 2 किलोमीटरचं तुम्ही 2000 मीटरला मॅच करायचं. ओके. नेक्स्ट 5 सेंटीमीटर. साची सांग 5 सेंटीमीटर. 50 millimeter. व्हेरी गुड. 5 सेंटीमीटर इज 50 मिलीमीटर. व्हेरी गुड. नेक्स्ट 8 मीटर. तन्मय 8 मीटर. 800 centimeter. येस, व्हेरी गुड. 800 सेंटीमीटर. नेक्स्ट 11 सेंटीमीटर. साहिल 11 सेंटीमीटर. 11 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं आपण काय करतो? मिलीमीटर मध्ये कन्वर्जन करतो. हाऊ मच मिलीमीटर? 11 सेंटीमीटर. येस साहिल सांग. माइक ऑन कर साहिल. 11 meter is equal to 110 millimeter. व्हेरी गुड. नेक्स्ट 9 मीटर. साची सांग 9 मीटर. 900
900 centimeter. Very good. 9 meter is a 900 centimeter. 12 kilometer. तन्मय सांग. 12 kilometer. 12,000 meter. व्हेरी गुड. 12,000 मीटर. तर सगळ्यांनी हे घरी होमवर्क मध्ये करायचंय. ओके. नेक्स्ट. आता फिलिंग द ब्लँक्स आहेत. ओके. चला याच्यामध्ये सांगायचंय तुम्ही मला की हाऊ मेनी किती मीटर आणि किती सेंटीमीटर. ओके. चला 530 सेंटीमीटर. हाऊ मेनी मीटर अँड हाऊ मेनी सेंटीमीटर. साहिल सांग. What miss? 500 centimeter means how many meter and how many centimeter? फिलिंग द ब्लँक्स आहे ना इथे. 5 हा meter हा. and 500 meter and नो 5 मीटर. 500 मीटर नसतं कधी. 500 सेंटीमीटर असतं. 5 मीटर अँड हाऊ मच सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर. ओके. बघा मगाशीच तुम्हाला सांगितलंय मी. बघा बोर्डकडे सगळ्यांनी लक्ष द्या. काय दिलंय तुम्हाला. 530 सेंटीमीटर. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला लिहायचंय किती काय हाऊ मच मीटर किती मीटर आणि हाऊ मेनी सेंटीमीटर. ओके. आता 530 सेंटीमीटर मध्ये काय असेल. 500 सेंटीमीटर असतील आणि 30 सेंटीमीटर असतील. ओके. आता 500 सेंटीमीटर म्हणजेच काय 5 मीटर आणि 30 सेंटीमीटर ॲज इट इज. ओके. कळालं आता तुम्हाला. कळालं तुम्हाला. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. चला नेक्स्ट. आता नेक्स्ट सांगा मला. चला कोण सांगेल. तन्मय सांग. 1240 मीटर मध्ये हाऊ मेनी किलोमीटर अँड हाऊ मेनी मीटर. 1 kilometer 240 meters. व्हेरी गुड. 1 किलोमीटर अँड 240 किलोमीटर. सॉरी 240 मीटर. नेक्स्ट. 845 सेंटीमीटर. साची सांग. हाऊ मेनी मीटर अँड हाऊ मेनी सेंटीमीटर. 8 meter हा. and 8 मीटर. 8 मीटर अँड हाऊ मेनी. and 45 centimeter. व्हेरी गुड. 8 मीटर अँड 45 सेंटीमीटर. ओके. व्हेरी गुड. नेक्स्ट. चला 1000 अँड 1250 सेंटीमीटर. हाऊ मेनी मीटर अँड हाऊ मेनी सेंटीमीटर. चला कोण सांगणार मला. साहिल सांग. 1250 सेंटीमीटर. हाऊ मेनी मीटर अँड हाऊ मेनी सेंटीमीटर. साहिल मला सांग. 1250 सेंटीमीटर इक्वल टू हाऊ मेनी मीटर अँड हाऊ मेनी सेंटीमीटर. साहिल माझा आवाज येतोय. माईक ऑन कर. साहिल माझा आवाज येतोय. चला कोण सांगणार मला. तन्मय सांग. 1250 सेंटीमीटर इक्वल टू हाऊ मेनी मीटर आणि हाऊ मेनी सेंटीमीटर. 12 meter. नो सेंटीमीटर दिलेलं आहे आणि मीटर विचारलंय. 12 meter and 50 centimeter. नो. बघा काय येणार. लक्ष द्या इकडे. ओके.
काय दिलंय 1250 सेंटीमीटर दिलंय तुम्हाला. ओके, तर 1250 सेंटीमीटर मध्ये किती किती सेंटीमीटर असतात? काय काय असतं? ओके, सेंटीमीटर दिलंय तुम्हाला. एक मिनिट. हाऊ मेनी मीटर and how many centimeter? Okay, 12 meter and 50 centimeter. Yes, very good. Right आहे तन्मय तुझं. 12 meter and 50 centimeter. Okay, next. नेक्स्ट आता 2275 मीटर मध्ये किती किलोमीटर आणि किती मीटर? कोण सांगणार? साची सांग. 2275 मीटर मध्ये किती किलोमीटर आणि किती मीटर? 2 kilometer and 275 meters. 275 मीटर. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट 490 मीटर. साहिल सांग. 4090 मीटर मध्ये हाऊ मेनी किलोमीटर अँड हाऊ मेनी मीटर? साहिल. माझा आवाज येतोय ऐकायला बाकीच्यांना? ओके साहिल, तुझा नेटवर्कचा इश्यू आहे. एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन हो. ओके, तर बघा इथे 4090 मीटर्स म्हणजे 4 किलोमीटर अँड 90 मीटर्स. ओके, तर तुम्हाला हे घरी एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे. करता येईल ना सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. घरी सॉल्व्ह करायची एक्सरसाइज. ओके, चला नेक्स्ट काय दिलंय आपल्याला. आता नेक्स्ट काय आहे? जसं मग आधी आपण किलोमीटर बघितलं, आता नेक्स्ट मेजरमेंट आहे मास, वेट. ओके, चला आपण याच्याबद्दल बघूया आता. वेट बद्दल काय सांगितलंय. ओके, सगळ्यांना वेट माहितीये ना कशामध्ये करतात काउंट? कशामध्ये मेजर करतात? मेट सगळ्यांना माहितीये वेट. तुम्ही आता मार्केटमध्ये वगैरे जाता, तुम्हाला जे काही घेताय तुम्ही सामान, तर त्याचं वेट कशामध्ये होतं? सामान कशामध्ये घेता तुम्ही? किलोग्रॅम मध्ये ना, ग्रॅम मध्ये ना, किलोग्रॅम ग्रॅम मध्ये तुम्ही काय करता? ते सेल करता. ओके, तर बघा इथे काय दिलंय. मास, वेट, वजन. ओके, बघा इथे काय दिलंय. राहुल टेक दिस लिस्ट ऑफ ग्रोसरीज टू द ग्रोसर शॉप. तर जी इथे राहुलची मम्मी आहे, ती काय बोलते त्याला, राहुल ही सामानाची यादी ही सामानाची लिस्ट घे आणि किराण्याच्या दुकानात जाऊन दे. ओके, आता त्या लिस्ट मध्ये बघा काय काय लिहिलंय. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही लिस्ट करत असाल. ओके, ग्रोसरीची, किराण्याची. तर बघा तांदूळ लिहिलंय, राईस दिलंय 4 kg, 4 किलोग्रॅम. तर शुगर लिहिलंय 2 किलोग्रॅम, तूर डाळ लिहिलंय 1 किलोग्रॅम, पोहे हाफ किलोग्रॅम. टी काय लिहिलंय? क्वार्टर, 1/4 म्हणजे काय? क्वार्टर किलोग्रॅम. ओके, नेक्स्ट मसाला 50 ग्रॅम. वेलदोडे, का कार कार्डामोन म्हणजे काय? वेलदोडे बोलतात त्याला. 20 ग्रॅम. ओके, सगळ्यांना माहित असतील ना किलोग्रॅम आणि ग्रॅम? हे तुम्ही ऐकलं असेल ना सगळ्यांनी? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर अजून पुढे बघूया आपण कन्व्हर्सेशन काय सांगितलंय. बघा, राहुल, द शॉर्ट टर्म फॉर किलोग्राम इज kg, राईट?
ऑल्सो हाऊ मच इज अ 20 ग्रॅम्स. बघा, तो राहुल आहे, तो विचारतोय जो किलोग्रामला आपण शॉर्ट मध्ये कसं लिहितो, केजी म्हणून लिहितो, बरोबर ना, असं त्यांनी विचारलंय. नेक्स्ट त्यांनी विचारलं 20 ग्रॅम म्हणजे किती नक्की. आता त्यांनी विचार, ओके. नेक्स्ट मदर, yes, kg is a short for kilogram. Gram is a unit for measuring weights much smaller than the kilogram. We buy we buy items such as sugar, pulses, and rice in kilograms. Since cardamom, cloves, masala, and other such items are bought in a small quantity, they are measured in a grams. बघा, तर त्यांनी विचारलं होतं ना, किलोग्रॅमला शॉर्ट मध्ये केजी लिहितात का, तर त्याच्या मम्मीने आन्सर दिला येस, किलोग्रॅमला शॉर्ट मध्ये केजी लिहितात. मग नंतर तिने सांगितलं की ग्रॅम बद्दल सांगितलं. ग्रॅम काय आहे, हा सुद्धा युनिट ऑफ मेजरिंग वेट आहे, वेट मेजर करण्याचं युनिट आहे. ओके, जसं मीटर, किलोमीटर हे कशाचं होतं, डिस्टन्सचं होतं ना, तसं आता वेट मेजर करायचं कुठलं आहे, ग्रॅम आहे. ओके, आणि हा काय आहे, किलोग्रॅम पेक्षा खूप कमी असतो, छोटा असतो, लहान असतो माप. म्हणून त्याला, आता जे आपण साखर, डाळी, हे सगळं जे आपण विकत घेतो ते किलोग्रॅम मध्ये घेतो. आणि जे छोट्या छोट्या वस्तू आहेत, जसे लवंग, वेलची, मसाला, हे सगळं आपण ग्रॅम मध्ये घेतो. ते स्मॉल क्वांटिटी मध्ये असतं ना, कमी प्रमाणात आणतो ना आपण ते. गहू तांदूळ बघा आपण जास्त आणतो, त्याच्यामुळे ते किलोग्रॅम मध्ये आणतो. आणि मसाला वगैरे आपण हे कमी प्रमाणात आणतो, म्हणून त्या ग्रॅम मध्ये असतात. ओके. नेक्स्ट, राहुल, हाऊ मेनी ग्रॅम ऑफ पोहे विल द शॉपकीपर गिव्ह अस वेन वी आस्क फॉर द हाफ अ किलोग्रॅम. बघा, आता राहुलने विचारलं की आता आपण लिहिलं याच्यामध्ये की पोहे अर्धा किलोग्रॅम पाहिजे, ओके, हाफ किलोग्रॅम पाहिजे. तर आता दुकानदार आपल्याला किती ग्रॅम देईल, म्हणजे पोहे हाफ किलोग्रॅम म्हणजे किती. बघा, आता त्याच्या आईने सांगितलं, आता सगळ्यांना माहिती आहे 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. ओके, लक्षात ठेवा सगळ्यांनी, 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. नाव टेल मी, हाऊ मेनी ग्रॅम्स विल हाफ अ किलोग्रॅम बी. तर त्याच्या आईने प्रश्न विचारला, तिच्या आईने सांगितलं की 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतं. मग हाफ किलोग्रॅम साठी किती येणार, 1000चा हाफ काय येतं, 500. मग राहुलने सांगितलं आन्सर 500 ग्रॅम. ओके, मदर कसं काय, तर बघा, राहुलने सांगितलं 500 प्लस 500 1000 असतं. सो हाफ ऑफ द 1000 इज अ 500, देअरफॉर हाफ अ किलोग्रॅम इज अ 500 ग्रॅम. कळालं सगळ्यांना. तर बट मॉम, हाऊ विल बी शॉपकीपर गिव्ह 500 ग्रॅम ऑफ पोहे. तर त्याने सांगितलं की 500 ग्रॅम येईल, हाफ किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम. पण त्याला अजून प्रश्न पडला की तो 500 ग्रॅम पोहे कसे देईल आपल्याला. ओके, तर मदरने काय सांगितलं, द शॉपकीपर हॅज अ डिफरंट वेट्स. तर शॉपकीपर कडे डिफरंट डिफरंट वेट्स असतात. सगळ्यांनी बघितलेत ना हे वेट्स, बघितले असतील सगळ्यांनी, ग्रॉसरीच्या दुकानात, किराण्याच्या दुकानात हे वेट सगळ्यांनी बघितलेत का. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, हे वेट सगळ्यांनी बघितले असतील ना. आणि आता काय, हे वेट जास्त प्रमाणात वापरत नाही, आता जी इलेक्ट्रिक मेजरिंग मशीन असते त्याच्यामध्ये सगळे आता मेजर करतात. ओके, तर आधी तुम्हाला हे सगळे वेट तुम्ही बघितले असतील. आणि आता पण काही काही जे भाजी मार्केट आहे, भाजीमध्ये हे सुद्धा वेट्स असतात. ओके, बघा, 5 kgचं वेट आहे, देन 1 kgचं वेट आहे, 500 ग्रॅमचं वेट आहे, 200 ग्रॅमचं वेट आहे, 100 ग्रॅमचं आहे, आणि 50 ग्रॅमचं आहे. ओके, आता राहुल बघा काय बोलतो, दॅट मीन्स शॉपकीपर विल यूज द 500 ग्रॅम्स वेट टू गिव्ह द पोहे अँड 200 ग्रॅम अँड 50 ग्रॅम वेट टू द टी. बघा, राहुलने बोलला, तर राहुलला माहित होतं की हाफ हाफ किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम. मग तो बोलला की आता हा, जर आपल्याला पोहे शॉपकीपर मेजर करेल तेव्हा तो काय करेल, 500 ग्रॅमचं इथे वेट दिसते ते ठेवेन. ओके, आता जर त्याला पोहे त्यांचं समजलं की डायरेक्ट मेजर भेटलं पोहेचं की 500 ग्रॅम आहे. आता त्यांनी जे टी आहे, चहा पावडर, ते किती मागवले बघा, 1/4 किलोग्रॅम. 1/4 म्हणजे काय, क्वार्टर ना, 1/4 किलोग्रॅम. आता तुम्हाला मी सांगितलंय 1/4 किलोग्रॅम म्हणजे काय असतं, क्वार्टर म्हणजे काय, 500चं पण हाफ येणार. ओके, तर क्वार्टर काय येणार, तो काय ठेवणार, मग 200 ग्रॅमचं ठेवेल.
आणि मग 50 ग्रॅमचं ठेवेल. ओके. 500चा हाफ काय येतं? 500चा हाफ काय येतं सगळ्यांना माहिती आहे, 250 ना. आता बघा, क्वार्टर म्हणजे काय? तुम्हाला सांगितलंय 1/4 म्हणजे क्वार्टर. आता 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. आता 1000 ला 1/4 पार्ट मध्ये डिवाइड केलं तर काय येतं तुम्हाला बघा, 4 4 2 जार 8. ओके. आन्सर आलाय 2. इथून वरून 0 घेतला. 2 5 जार 4 5 जार 20. ओके. 0 आणि हा 0 घेणार, त्याला 0 ने तुम्हाला काय करायचंय, डिवाइड करायचं 0. तर किती आन्सर आलं? 250 ना. मग काय येणार? क्वार्टर किलोग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम. ओके. तर 250 ग्रॅम साठी तो काय करेल, जो शॉपकीपर आहे 200 ग्रॅमचं वेट ठेवेल प्लस 50 ग्रॅमचं वेट ठेवेल. ओके. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर बघा तिथे त्यांनी सांगितलं, मग तिची मम्मी काय बोलली, मदर करेक्ट, हाऊ डिड यू वर्क दिस आउट. मग तिच्या मम्मीने विचारलं, बरोबर, पण तुला समजलं कसं हे? तर राहुलने बघा परत सांगितलं की 250 प्लस 250 इक्वल टू 500. बघा, जर तुम्ही 500 ला हाफ केलं ना तरी तुम्हाला काय भेटेल, 250 मिळतं. ओके. तर हाफ ऑफ 500 इज द 250. मग 500 ग्रॅम इज इक्वल टू द हाफ ऑफ द किलोग्रॅम. द हाफ ऑफ हाफ. बघा, आता 500 म्हणजे काय, 500 ग्रॅम म्हणजे काय, हाफ किलोग्रॅम. आपण हाफला जर अजून हाफ केलं तर आपल्याला काय मिळेल, क्वार्टर किलोग्रॅम मिळेल. ओके. काय मिळेल, क्वार्टर किलोग्रॅम. मग हाफ आपलं काय होतं, 500 ग्रॅम. मग 500 ग्रॅमला आपण अजून हाफ केलं तर काय मिळेल आपल्याला, 250 ग्रॅम. ओके. मदर, एक्सलेंट, शाबास. राहुल, बट हाऊ विल ही गिव्ह 20 ग्रॅम्स ऑफ कॅरेडामॉन. तर त्याच्या राहुलने विचारलं परत, 20 ग्रॅमचं कसं देईल तो? 20 ग्रॅमचं जे त्यांनी कॅरेडामॉन जे विकत घेणार आहे ते वेलदोडे मसाल्याचा पदार्थ आहे, तर ते कसं देणार? मग मदर, द शॉपकीपर हॅज वेट 10 ग्रॅम. आता शॉपकीपर कडे बघा 10 ग्रॅम, 20 ग्रॅम असे सुद्धा असतात मेजरमेंट. ओके. जे त्यांच्याकडे असतं वेट, ते 10 ग्रॅमचं सुद्धा असतं, 20 ग्रॅमचं सुद्धा असतं. मग ही ऑल्सो केप 10 ग्रॅमचं. तो आता समजाकडे त्याच्याकडे 10 ग्रॅमच असेल तर तो 10 ग्रॅमचं 2 वेट ठेवणार, आणि डायरेक्ट 20 ग्रॅमचं असेल तर 20 ग्रॅमचं असेल. ओके. कळालं सगळ्यांना? तर 1 किलोग्रॅम इक्वल टू 1000 ग्रॅम. कळालं का सगळ्यांना? हे सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. 1 किलोग्रॅम इक्वल टू 1000 ग्रॅम. कळालं सगळ्यांना? ओके. आता याच्यानंतर नेक्स्ट आहे कन्वर्जन ऑफ युनिट. हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. ओके. कन्वर्जन ऑफ युनिट आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. आता आपण फक्त मास आणि किलोग्रॅम आहे मासचा आपण काय केलं, इंट्रोडक्शन बघितलं. ओके. नेक्स्ट क्लासमध्ये आपण त्याचे एक्सरसाइज सॉल्व्ह करूया. ओके. कळालं सगळ्यांना? आणि घरी तुम्हाला होमवर्क करायचं आहे, ही एक्सरसाइज सॉल्व्ह करायची आहे कन्वर्जन ऑफ युनिटची, जी किलोमीटर, मीटरची आणि सेंटीमीटरची. ओके. कळालं? ओके. आणि तुम्हाला माहितीये ना, 2 नोव्हेंबर पासून एक्झाम होणार आहे सेमिस्टरची. तर तुम्हाला सिलेबस सुद्धा सांगितलं, सगळ्यांनी प्रिपरेशन करायचंय. ओके. तर सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स येणार आहेत. फक्त फिलिंग द ब्लँक्सच नाही येणार आहे, सॉल्व्ह करायला पण येणार आहेत एक्झाम्पल. ओके. तुम्हाला सॉल्व्ह करून त्याचा पिक अपलोड करायचंय, सांगितलंय ना तुम्हाला. तर सिस्टमॅटिक मला सगळ्यांचं सॉल्व्ह केलेलं पाहिजे मॅथ्स, तेव्हाच मी फुल मार्क्स देणार. ओके. जसं मी सॉल्व्ह करून दाखवते बोर्डवर, तसंच बुकमध्ये जसं सॉल्व्ह करून दिले मेथड सिस्टमॅटिक, तसेच सॉल्व्ह करायचे. ओके. कळालं? जे वर्ड प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर त्याला बरोबर लिहायचंय, वर्ड प्रॉब्लेम सगळे फुल सेंटेन्स मध्ये. ओके. कळालं? चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये जो नेक्स्ट पार्ट घेऊया. ओके. बाय एव्हरीवन. चला क्लास लेफ्ट करा. बाय. Bye, teacher.
बाय.